इंडिया न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आहे. तर त्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेटचा डीएनए कसा बदलला किंवा कॅरेक्टर कसं डिफाईन झालं ह्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची जर उत्सुकता असेल तर तुम्ही व्हिडिओ हा नक्की बघा. तर हा क्रिकेट चाहता म्हणून मला 3 मॅचेस अशा ज्या भावल्या, ज्याचा फिलिंग म्हणजे त्या मॅच मी आजही ताज्यापणे बघू शकतो मनातल्या मनात. तर अशा 3 मॅचेस मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. पहिली मॅच ही आहे आयसीसी नॉकआउट 2000 मध्ये इंडिया अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनल मॅच. ओके. सो आयसीसीने वर्ल्ड कप प्रमाणेच एक अनेक फॉर्मॅट त्याने आणला क्रिकेटला थोडं एक्साइटिंग बनवण्यासाठी. होतं तो नॉकआउट, जो आता आपण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नावाखाली खेळली जाते. तर त्याची सुरुवात ही नॉकआउट टुर्नामेंटमधून झाली होती, केनियामधून आय गेस, नैरोबी केनियामधून ती टुर्नामेंट भरवली होती. तर त्या टुर्नामेंटमध्ये ते चालू होण्याच्या आधी ना, तर 99चा वर्ल्ड कप झाला होता इंग्लंडमध्ये, ज्याच्यामध्ये भारताची काही चांगली कंडिशन नव्हती आणि आपण हरलो होतो. म्हणजे आपला चांगला परफॉर्मन्स नव्हता आणि अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळला होता. आणि त्याच्यानंतर मग थोड्या दिवसात मॅच फिक्सिंग आणि ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी घडल्या, बॅकड्रॉपला घडत होत्या आणि इंडियन क्रिकेट हे एका ट्रान्झिशन मधून जात होतं. आणि त्या ट्रान्झिशनची जबाबदारी म्हणजे कर्णधार म्हणून सौरव गांगुलीच्या हातामध्ये संघाची धुरा आली होती. त्यासोबत काही नवीन खेळाडूंचा भरणा झाला होता. त्यात प्रॉमिनंटली 2 खेळाडूंचा उल्लेख करावा लागेल. एक म्हणजे युवराज सिंग आणि दुसरा म्हणजे झहीर खान. दोघेही लेफ्ट हँडेड. आणि त्या काळी एक असं होतं की भारतामध्ये लेफ्ट हँडेड खेळाडू कमी होते, म्हणजे बॅट्समन असू दे, बॉलर असू दे. तर आपण जर बघाल तर इतके काही तुम्हाला दिसणार नाहीत. रॉबिन सिंग एकच होता आणि विनोद कांबळे होता. आणि त्या मॅचमध्ये योगायोगाने विनोद कांबळी आणि युवराज सिंग दोघं एकत्र खेळले. सगळेजण जाणतात विनोद कांबळीकडे गुणवत्ता होती पण कन्सिस्टन्सी नव्हती. जी हाय बॅकलिफ्टने जो चौकार मारायचा विनोद कांबळे, किंवा जो लाराप्रमाणे जो विनोद कांबळेचा स्टॅन्स होता, तर युवराज सिंग हा विनोद कांबळी आणि त्याची ओन स्टाईल, ह्या दोघांचं मिश्रण म्हणजे युवराज सिंग. तर तो कव्हरमधून मारणे, त्याचे पुल, त्याचे स्क्वेअर कट किंवा त्याचे कव्हर ड्राईव्ह हे खरंच बघण्यासारखे असतात. पण परत आपण मॅचकडे पुन्हा येऊ. तर त्या मॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे सचिन आणि मॅग्राथची बॅटल. तर जेव्हा जेव्हा इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होते तेव्हा तेव्हा सचिन आणि मॅग्राथ किंवा सचिन आणि शेन वॉर्न, आणि आपल्याला 1998चा डेझर्ट स्टॉर्म आठवतच असेल शारजामध्ये झालेला. तर सचिन आणि मॅग्राथची ती बॅटल होती. तर ती सचिनची इनिंग किती 38 रन बनवल्या होत्या सचिनने. तर ती छोटीखानी इनिंग होती, पण त्याच्यामध्ये त्याने पुढे येऊन जो मारलेला चौकार असेल किंवा पुल शॉट असेल, तर खरंच बघण्यासारखे ते शॉट्स होते. तर सचिन हा परिपूर्ण बॅट्समन का म्हटलं जातो, तर त्या छोट्या इनिंगमध्ये त्याची तुम्हाला झलक मिळून जाईल. हो, ती बॅटल जशी सचिन जिंकला होता 2000च्या नॉकआउटची, ती तशी 2003ची जर जिंकला असता फायनलची, तर ते एक रिग्रेट आहे. पण जाऊ द्या, आता ते हारली मॅच, ते गेलं. पण परत मॅचकडे येऊ. तर त्या मॅचमध्ये भारताने खेळले आणि सचिन सोबतच युवराज सिंगने आपलं, बहुतेक युवराज सिंगचं डेब्यूट टुर्नामेंट होतं, ओडीआय डेब्यू झाला होता युवराज सिंगचा याच टुर्नामेंटमधून. युवराज सिंगचा आणि झहीर खानचा दोघांचाही झाला होता. तर युवराज सिंगने बहुतेक 84-85 रन बनवले 80 बॉलमध्ये. त्याच्यामध्ये 12 चौकार वगैरे होते. आणि त्या मिडल ऑर्डर बॅट्समन, इंडियन मिडल ऑर्डर बॅट्समनने अशी खेळी करण्याची ती ही पहिलीच वेळ होती. म्हणजे त्या काळात आपल्याकडे रॉबिन सिंगवरच सगळी पूर्ण जबाबदारी असायची. बिचारा एकटाच तो धापत धापत इंडियन टीमला फिनिशिंग लाईन पर्यंत नेऊन घ्यायचा. पण आता त्याच्या जोडीला आला होता युवराज सिंग, किंवा मग त्याच्यानंतर खांदेपालटच झाला म्हणा, पण ते ट्रान्झिशन होतं. युवराज सिंग, विनोद कांबळे आणि रॉबिन सिंग असे 3 डावखुरे फलंदाज एकाच मॅचमध्ये खेळण्याची ही आय गेस पहिलीच वेळ असेल. आणि ते तिघांनी खेळले होते आणि इंडियाने 265 रन्स बनवले होते. आणि नैरोबीचं ग्राउंड ज्या क्रिकेट चाहत्यांना माहित असेल, ते खूप छोटं ग्राउंड आहे. तर ते ग्राउंड, त्या ग्राउंडवर इतकी धावसंख्या पुरेशी आहे का याचीच चर्चा होती. आणि हा 2000चा वेळ म्हणजे आपला कसं आहे, मला जेवढं आठवतं दसऱ्याच्या वेळी ही मॅच झाली होती आणि आम्हाला निप्पाणीमध्ये आम्हाला ते सोनं लुटायला जायचं असतं. मग सगळ्यांची घाई होती आणि आम्ही कसं, आमच्या गल्लीमध्ये क्रिकेट बघायचं असेल तर पावल्यांच्या घरीच बघायचं. तर त्यांच्या घरी आमच्या गल्लीतले सगळे लोक, प्रत्येकाच्या घरी टीव्ही होता, पण तरीही एकत्र मॅच बघण्याची किंवा त्या एकत्र एक्साइटमेंट घेण्याची अजूनही मला तो क्षण आणि क्षण अनुभवतो, की आम्ही ते पावल्यांच्या प्रदीदांच्या घरी बसलेलो आहे, सगळे बसून मॅच बघतोय आणि मिड इनिंग झालेली आणि प्रत्येकाला सोनं आणायला जायचं आहे. पण जायचं की नाही जायचं ह्याच्या काळामध्ये मी तटलेलो आहे. तर ती मॅच चालू झाली आणि ऑस्ट्रेलियाने चेस चालू केला. पण ऑस्ट्रेलियाच्या चेसमध्ये आपले बॉलर, त्याच्यामध्ये झहीर खानची बॉलिंग तर अप्रतिम झालेली आहे. तर त्या मॅचमध्ये ॲडम गिलख्रिस्ट आपल्यासाठी कायमच धोकादायक ठरलेला आहे. जेव्हा हा बाबा यायचा तो मारूनच जायचा. तर ॲडम गिलख्रिस्टने पण तशी फायरी सुरुवात केली होती. ॲडम गिलख्रिस्ट, रिकी पॉन्टिंग त्या दोघांनी तर हे
चांगलीच बॅटिंग करत होते. त्याच्यामध्ये मायकल बेवन जर तुम्ही बघाल तर 2000 ह्या 90 ते 2000 ह्या दशकामध्ये जो एक खेळाडू प्रॉमिनंटली ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कायम संकटातून बाहेर काढत होता तो म्हणजे मायकल बेवन. ज्यांना आताच्या पिढींना हे मायकल बेवन बद्दल माहिती आहे की नाही माहित नाही, पण मायकल बेवन खरंच त्याच्या इनिंग्स ज्या व्हायच्या तो रन टू बॉल अशा रन करण्याच्या किती झाल्या ह्या कळायच्याच नाही. तर त्या मायकल बेवन एक खेळत होता. तर त्या मायकल बेवनला आपला मायकल बेवन म्हणजे युवराज सिंग त्याने रनआउट केलं होतं, हे मला अजून चांगलं आठवतं. तर युवराजने मायकल बेवनला रनआउट केलं आणि मग परत त्यांचा खांबा वाढून बसलेला तो म्हणजे स्टीव्ह वॉ तर आउटच जात नव्हता. म्हणजे स्टीव्ह वॉ जिंकून देईल असं वाटत होतं, पण झहीर खाननं बोल्ड केलं. स्टीव्ह वॉची आणि आय गेस ब्रेटलीची एक पार्टनरशिप होती. ब्रेटलीने छक्के मारले आणि योगायोगाने खूप कमी लोकांना माहित आहे ब्रेटलीचा एक भाऊ होता शेनली. ब्रेटलीला अजून एक भाऊ आहे. ओके, शेनली सोडून अजून एक भाऊ आहे. पण ब्रेटलीचं पदार्पण होण्याच्या आधी शेनली पण हा खेळत होता. लोकांना ब्रेटली आवडतो पण मला शेनली आवडायचा, कारण की त्याचं खूप मीडियम पेस बॉलिंग करायचा. त्याचा पेस नव्हता पण ॲक्युरेसी आणि टप्पा इतका मस्त होता की पण त्याचं करिअर मोठं होऊ नाही शकलं. पण जाऊ द्या, ती गोष्ट वेगळी. पण ब्रेटलीने 3 छक्के मारून मॅचमध्ये रंगत आणली होती. पण शेवटी ती घासाघास झाली आणि आपण ती मॅच जिंकलो होतो. अशी ही माझ्या आठवणीतली पहिली मॅच ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये एक अग्रेसिव्ह फायटिंग ॲटिट्यूड आणला, ती अशी ही पहिली मॅच. ICC T20 वर्ल्ड कप 2007 जो भारताने जिंकला, तर त्याच्यामध्ये इंडिया ऑस्ट्रेलिया जी सेमीफायनल झाली होती ती दुसरी मॅच. तर या मॅचच्या आधीचं बॅकग्राऊंड असं म्हणजे की 2007 म्हणजे एक काळकुट्ट इयर असं आपण समजू शकतो इंडियन क्रिकेटसाठी. तर तुम्ही जेव्हा बघाल 2007 मध्ये आपण ICC टुर्नामेंटमध्ये खूप लवकर बाहेर पडलो होतो. आपण बांगलादेशने आपल्याला हरवलं होतं, श्रीलंकेने हरवलं होतं आणि आपण बाहेर पडलो होतो. लीग स्टेजमधूनच आपण बाहेर पडलो होतो. तर त्या याच्यामध्ये जेव्हा 2007 वर्ल्ड कप जेव्हा तुम्ही सर्च कराल गुगलला तर तुम्हाला एक इमेज येईल जिथं द्रविडने असं तोंडावर हात ठेवलेला आहे, सचिन एकदम खिन्नपणे बसलेला आहे, सोबतीला उत्तप्पा, आय गेस दिनेश कार्तिक, ह्या दोघा अशा सगळ्या भारतीय टीमची इमेज तुम्हाला दिसून जाईल. तर ते प्रत्येक तुम्ही भारतीय क्रिकेट चाहत्याला जर विचाराल तर सगळ्यात वाईट फेज काय भारतीय क्रिकेटची, तर ती 2007 आहे. तर त्या फेजमधून सिनियर खेळाडूंनी बहुतेक T20 फॉर्मॅट खेळायला ते तयार नव्हते. त्यामुळे हे ट्रान्झिशनच होतं आणि त्याची सुरुवात झाली होती म्हणजे T20ची कॅप्टनशिप दिली होती धोनीला. धोनीकडे पूर्ण नवीन टीम होती. तर पूर्ण नवीन संघ होता. त्याच्यामध्ये गंभीर आपला जम बसवत होता, युवराज सिंगचा जम बसवणं चालू होतं, वीरेंद्र सहवागचं ऑन ऑफ थोडंफार हे होतं. तर सोबतीला नवे रोहित शर्मा असेल, इरफान पठाण असेल, हे खेळाडू होते, श्रीशांत, RP सिंग अशी आपली टीम होती. आणि त्या मॅचमध्ये म्हणजे ह्या मॅचचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही बघितलो ती मॅच ती COEP हॉस्टेलला. तर COEP हॉस्टेलला मी 2007ला पासआउट झालो होतो, पण पासआउट झाल्यानंतर पण आम्ही त्या हॉस्टेलला जात होतो. तर हॉस्टेलला जाऊन मॅच बघणं ह्याच्यामध्ये एक मजाच होती. तर कसं आहे, तर तो फिलिंग मला अजून येतो की आम्ही त्या मेसमध्ये आम्ही बसलेलो आहे, थर्ड इयर मेसमध्ये आम्ही बसलेलो आहे, मोठा TV लागलेला आहे आणि त्या टीव्हीच्या सोबत बसून लोक आवाज करतायत, दंगा करतायत पोरं. तर ते फील अजून जाणवतं. तर त्याच्यामध्ये त्या मॅचची सुरुवात झाली होती गंभीरने. तर गंभीर आणि सेहवाग ही जोडी ऑस्ट्रेलियन लाईनअपला फेस करत होती. तर ऑस्ट्रेलियनच्या मध्ये बॉलिंग अटॅकमध्ये ब्रेटली होता, नॅथन ब्रॅकन होता, स्टुअर्ट क्लार्क होता, मिचेल जॉन्सन होता. तर तुम्ही नॅथन ब्रॅकन हे जेव्हा नाव ऐकता तर तुम्ही बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण नॅथन ब्रॅकन हा असा खेळाडू होता की ज्याने 2007 मध्ये चमकदार कामगिरी करून वर्ल्ड कप जिंकून देण्यात खूप मोलाची कामगिरी बजावली होती. आणि हा बॉलर चांगला होता, पण काय माहित काळाच्या ओघात हा मागे पडला. पण त्याची बॉलिंग स्टाईल किंवा हे खूप धारदार होतं, म्हणजे भेदक होतं. म्हणजे स्पीड नव्हता पण ॲक्युरेसी आणि बॉलला वळवण्याची ताकद, म्हणजे स्विंग करण्याची किंवा आत बाहेर करण्याची ताकद जी नॅथन ब्रॅकन होती. तर त्याच्या जोडीला मिचेल जॉन्सन वाढत होता, म्हणजे नव्याने तो सुरुवात होती. स्टुअर्ट क्लार्क मॅग्राप्रमाणे त्याची बॉलिंग टाकायची टप्पा, एक हाईट खूप होती त्याची आणि त्याप्रमाणे तर हा बॉलिंग लाईनअप साधा नव्हता. तर अशा बॉलिंग लाईनअपच्या समोर आपला वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीरने सुरुवात केली. सहवाग लवकर आउट गेला आय गेस, पण गंभीरने 25च रन केल्या होत्या, पण त्या एकदम फायटिंग रेग्युलर प्रमाणे केल्या होत्या. त्याच्यासोबत मग उत्तप्पा आला होता, उत्तप्पाने मात्र धुलाई गेली होती. 34 रन पुढे पुढे येऊन जे कव्हर प्रमाणे टिपिकली उत्तप्पा शॉट्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि परत एकदा युवराज सिंग हा खेळाडू, हा अजब खेळाडू. तुम्हाला सगळ्यांना 6 बॉलमध्ये 6 छक्के माहित आहेत, पण त्याच्या उपर जाऊन जी हायली रेटेड इनिंग म्हणावी लागेल तर ही इनिंग 30 बॉलमध्ये 70 रन आय गेस बनवले होते आणि 5 चौके 5 छक्के होते. तर युवराज सिंगच्या 30 बॉलच्या 70 रनच्या जोरावर आणि लास्टला टेल एंडला येऊन जो आपला टिपिकल धोनी आहे, म्हणजे
आपण आता धोनीला थाला काय काय म्हणायचं म्हणतो, पण जो ज्याच्या करिअरच्या सुरुवातीला जो फिअरलेसली येऊन धोनी जो मारत होता, तर ते बघायचं असेल तर तुम्हाला ही मॅच बघावं लागेल. ते 18 बॉल 36 रन त्याने धोनीने बनवल्या होत्या आणि आपण 188 रन बनवले होते 20 ओव्हरमध्ये. मला वाटत होतं दर्बन आहे 188 रन पण कमीच होऊन जातात, कारण की त्या दर्बनचं तुम्ही टिपिकल तुम्ही बघाल तर ती सेकंड बॉलिंगला करेल त्याच्याशी थोडंसं अगेन्स्ट जातं असं वाटतं. पण त्यांच्याकडे सुरुवात ही ॲडम गिलक्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनने जोरदारपणे केली होती. गिलक्रिस्ट रेग्युलर प्रमाणे मारत होता. मॅथ्यू हेडन तर हा भूतच आहे. मी मॅथ्यू हेडनला पहिल्यांदा नेहरू स्टेडियम जे पुण्याचं स्वारगेट जवळ म्हणजे जुनं स्टेडियम आहे तर तिथं पाहिलं होतं. तो बसमधून असा उतरत होता. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया ट्राय सिरीज होती, तर त्याच्यामध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मॅच होणार होते आणि नेट सेशनसाठी ते तिथं लोक आले होते आणि मी त्यांना मॅचच्या जे बस असते ना त्यातून उतरताना पाहिलंय. तर त्या बसमध्ये तो खिडकीच्या कडेला असा आपला एक हात असा करून होता, त्याचा बायसेप आणि त्याचा हात बघून म्हटलं की हा माणूस आहे का भूत आहे. तर त्याची प्रचिती त्या मॅचमध्ये होते, त्याने लिटरली चोपून काढला, म्हणजे खतरनाक. म्हणजे तशा स्टार्टच अशी दिली की वाटलं की आता ही मॅच गेली. पण इंडियन क्रिकेटमध्ये ॲग्रेशन किंवा जे कॅरेक्टर लागतं तर ते आणणारा अजून एक खेळाडू म्हणजे श्रीशांत. ओके, तो जो इंडियन क्रिकेटचा DNA बदलला, तर त्या बदलामध्ये जे कॅरेक्टर कारणीभूत असतात तर ते त्याच्यामध्ये एक होता तर श्रीशांत. हा जरा थोडा नाठाळच होता, पण तरी काय ते चालायचं एक रंगील माणूस. पण त्याची जी बॉलिंग त्यावेळेला झाली होती, ह्याच्यामध्ये 2 बोल्ड काढल्या होत्या. ॲडम गिलक्रिस्टची पण दांडी उडवली होती आणि मॅथ्यू हेडनची पण दांडी उडवली होती आणि त्याच्यानंतर ते जे जमिनीवर हात आपटून जे केलेलं सेलिब्रेशन आहे तर ते आम्ही कधीच विसरू नये. त्यांना जितक्या जोरात हात आपटला नसेल त्याच्या डबल ट्रिपल जोरात आम्ही त्या हॉस्टेलच्या आमच्या मेसच्या टेबलवर हात आपटला होता आणि इतका गोंगाट इतका कल्ला झाला होता काय सांगू नका. मग शेवटी त्यांचं झालंच. मग त्यांचा जो चेस चालू झाला, हसीने काही ट्राय केला चेस करण्याचा, पण ते इतकं नाही झालं होतं. सायमनने पण रेग्युलर प्रमाणे मारण्याचा प्रयत्न केला पण ते हारले. तर ती एक मॅच आहे जे इंडियन क्रिकेटचं एक कॅरेक्टर डिफाईन करते की बदलाचं, की DNA कसा बदलला. तर मागील 2008चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. तर टिपिकल ऑस्ट्रेलिया दौरा म्हणजे टेस्ट सिरीज सुरू झाली. पहिल्या टेस्टमध्ये आपल्याला सटकून मार बसला. 2007-8 एंडला दौरा झाला होता आणि अनिल कुंबळेच्या नेतृत्वात संघ गेला होता. तर अनिल कुंबळेचं नेतृत्व लोकांना वाटत होतं की हा माणूस काय करणार. हा बॉलिंग तरी करायचा, म्हणजे बॉलर स्पिन बॉलर कम फास्ट बॉलर असा वाटायचा, पण हा म्हणजे काही एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं अनिल कुंबळे. मग यांच्या नेतृत्वात हा संघ गेला. पहिली मॅच रेग्युलर प्रमाणे भारतीय संघाने हरली ती मॅच. पण दुसऱ्या मॅचमध्ये भारतीय संघाला काय झालं काय माहित, पण त्यांनी जे फायटिंग दाखवलं होतं सिडनीमध्ये, तर तुम्हाला मंकी गेट म्हणून जर तुम्ही गुगलवर सर्च कराल तर ती ह्या मॅचमध्ये येईल, बद्दल येईल. तर ही कॉन्ट्रोवर्शियल मॅच आहे, मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल मॅच असं तुम्ही म्हणू शकता. भारत म्हणजे ऑस्ट्रेलियाला अंडर द पंप ठेवण्याचं काम काम जे भारतीय संघाने पहिल्यांदा केलं तर ते ह्या मॅचमध्येच केलं मला असं वाटतंय. त्यांनी काहीतरी 463 रन पहिल्या इनिंगमध्ये बनवलं. त्याच्या उत्तरामध्ये सचिन आणि द्रविडने काहीतरी खेळलं होतं बहुतेक. सचिन काहीतरी 150च्या पुढे गेला होता. द्रविडने सुरुवात ओपनिंग चांगली केली होती. तर तो नवीन एक्सपेरिमेंट होता जाफर आणि द्रविड ओपनिंग करण्याचा. तर द्रविड आणि जाफरने खेळले होते आणि मग लक्ष्मण नेहमीप्रमाणे 100 मारल्या होत्या. गांगुलीने पण काही रन बनवले. त्या गांगुली थोडं कॉन्ट्रोवर्शियल झालं होतं की बाबा हा जपून खेळतो, वाचून खेळतो. तर त्या ह्याच्यामध्ये गांगुलीनं आपल्याला प्रूव्ह केलं होतं. तर अशा पद्धतीने भारताने त्यांच्यावर लीड घेतली होती. तर त्यांनी 463 बनवून आपण 500च्या पुढे रन बनवल्या होत्या आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ते ऑस्ट्रेलिया सेकंड इनिंगला आले आणि त्यांनी 400 रन बनवल्या होत्या. आणि एक वेळ असं वाटत होती की इंडिया पुढे जाणार, पण जे डिसिजन इतके कॉन्ट्रोवर्शियल झाले होते स्टीव्ह बकनरचे, तर त्या डिसिजननी म्हणजे तर लिटरली त्याने सौरव गांगुलीचा कॅच तर त्या ह्याला विचारला, मायकल क्लार्क बॉलिंग होता का काय, की पॉन्टिंगच्या सांगण्याप्रमाणे त्या अंपायर मार्क जॉन्सननं आउट दिलं होतं. पॉन्टिंगची सगळ्यांना क्रेडिबिलिटी माहिती आहे. तर तर ती अशी मॅच, तर त्याच्यामध्ये हारलं. मग ते मंकी गेटचं हे झालं, तर इंडियन टीम विड्रॉ करण्याचं पण चालू होतं. मग त्या ह्याच्याप्रमाणे जे स्टेट्समन जे म्हटलं जातं कुंबळेला, तर त्याच्यामध्ये एक लाईन आहे, ओनली वन टीम वॉज प्लेइंग इन स्पिरिट ऑफ द गेम. तर ती लाईन आहे ना, ती हिस्टॉरिकल लाईन आहे. तर तुम्ही भारतीय क्रिकेटचे चाहते असाल तर नक्कीच ती सिरीज एकदा बघण्यासारखी आहे, की जशी उसळी मारून संघ जसा कॉम्पिटिटिव्ह बनला होता, तर ती ती एक मॅच आहे. तर असं ठरत होतं की दौरा अर्धवट सोडायचा आणि परत यायचा, पण ते चूक कबूल करण्यासारखं होतं. पण तेवढ्याच
ताकदीने ऑस्ट्रेलियन मीडिया इतका इझी नाही आहे. तर त्यांनी खूप सारं माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या हॉस्टाईल ऑस्ट्रेलियन मीडिया समोरचं जे स्टेटमेंट जे मी म्हटलं, ओन्ली वन टीम वॉज प्लेइंग इन द स्पिरिट ऑफ द गेम, तर ते स्टेटमेंट सगळीकडे झळकलं होतं आणि त्याच्यातून आपला ॲटिट्यूड दिसतोय. तर फक्त बोलून थांबले नाहीत आपण. तर तिसरी मॅच जेव्हा वाकावर झाली, ठीक आहे, तर तर ती मॅच ही इंडियाने जिंकली होती. तर ती मॅचमध्ये इंडियाने सुरुवात केलं, 330 रन आपल्याला पहिल्या इनिंगने बनवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आय गेस द्रविडने परत एकदा 90च्या घरात रन बनवले होते. सचिन पण चांगला खेळला होता आणि आपण 300 रनच्या आसपास गेलो होतो. मग त्याच्या उत्तरादाखल ते ऑस्ट्रेलियाने पण चांगले खेळण्याचा प्रयत्न केला. सायमंड आणि गिलक्रिस्ट, सायमंड त्या पूर्ण सिरीजमध्ये तुफान पेटला होता. पण सायमंडचं पण काही तिथं चाललं नाही आणि तर आपण ती मॅच जिंकली. तर सेकंड इनिंगमध्ये आपण 200 कितीतरी 94 काहीतरी रन बनवल्या त्याच्या वेळा अशा खूप साऱ्या रन, म्हणजे सेंचुरीज वगैरे त्या मॅचमध्ये तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन दिसणार, म्हणजे सेहवागच्या 40 रन, इरफान पठाण त्यावेळा बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही करत होता, तर त्याच्या 40 रन, असे 40. व्हीव्हीएस लक्ष्मण कन्सिस्टंटली 70-80च्या घरात जाणे किंवा धोनीने मागे मारणे. आरपी सिंगने पण 30 रन बनवल्या होत्या. तर त्याच्यामुळे आपण त्यांना टार्गेट दिलं होतं. तर ते टार्गेट ते अचीव्ह करू नाही शकले. आणि त्याच्यामध्ये मला अजून एक असं आठवतं ना, तर त्या मॅचमध्ये टिपिकली असं वाटत होतं की इंडिया ही जिंकणारच आहे ती मॅच. पण त्याच्यामध्ये खाली येऊन ना मिचेल जॉन्सनने खूप मारलं होतं. मग त्यावेळेला एक वाटत होतं की बाबा आता हे जिंकते की नाही. आणि अजून एक म्हणजे टिपिकल सेहवागची बॉलिंग. तर तुम्हाला एक मला तो बॉल खूप अजून आठवतो की ॲडम गिलक्रिस्ट हा डेंजरस वाटत होता की तो मॅच ओढून नेईल असं वाटत होतं. पण त्याच्या अराउंड द लेग घेऊन त्याने मागून टाकून बॉल आत टर्न केला, बोल्ड काढलेला, मला लिटरली अजून आठवतं. आणि ही मॅच मी माझ्या मित्रांच्या घरी बघितली होती. टिपिकली असं म्हणजे पहाटेचं उठून मॅच बघण्यासाठी वगैरे आम्ही तयार होऊन बसलो होतो आणि ही मॅच बघितली होती. तर ह्या मॅचने पण इंडियन क्रिकेटचं ॲटिट्यूड तुम्हाला दाखवून देतात. तर अशा पद्धतीचे ह्या 3 मॅच आहेत. एक आहे वन डेची मॅच, दुसरी आहे T20ची मॅच आणि तिसरी आहे टेस्टची मॅच. ह्या 3 मॅचमधून भारतीय क्रिकेटचा DNA कसा बदलला किंवा कसा बदलत गेला हे आपल्याला दिसून येतं. व्हिडिओ आवडला असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.